इथे मात्र गोविंद युनायटेड उमरगा संघ या संघाला कोण विसरू शकत नाही. म्हणजे पृथ्वीराज चषकाचा जेव्हा जेव्हा विचार केला जाईल तेव्हा फलटण विरुद्ध हाच संघ, जसं चंदू सरांनी सांगितलं की ही स्पर्धा कशासाठी ओळखली गेली असेल तर एकाच मॅच मध्ये 3 वेळा सुपर ओव्हर, आणि ही या स्पर्धेची खासियत आहे. परंतु मी खरोखर त्या खेळच्या गोलंदाजाचं कौतुक करेल. त्याचे जर 4 वाईड तुम्ही जर तो मॅच बघितला असेल ना, त्याचे जे 4 वाईड जर आले नसते तर मॅच कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेली असती. ते 4 वाईड्स त्या सामन्याचं चित्र बदलणार होते. 6 मध्ये न होते 4 वाईड तुम्ही टाकलेत. आणि त्यानंतर इथे मात्र सामन्याकडे जाऊया. एका बाजूला जो गोलंदाजाला तोड 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 तोडतो तो पप्पू तोडकर, महाराष्ट्र पोलीस आणि इंडियन रग्बी संघाचा सदस्य. तर गोलंदाजी मार्कवर चला वडूज संघ आपला प्रतिनिधी ठेवा. शिरूर विरुद्ध अर्थात गोविंद युनायटेड उमरगा शिरूर, आणि दुसऱ्या बाजूला दुर्गा 11 वडूज हा संघ इकडे आहे. चला तर पहिलं षटक ज्यांच्या हातात दिलं जातं. चला आता इकडे लॉस टाकण्यात जाणार आहेत, त्याकडेही लक्ष असणार आहे आमचं. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. हा चेंडू एका हाताने खेळला गेलेला फटका. चेंडू डीप कव्हर पॉइंटला पप्पू तोडकर यांच्या फळीतून येतोय पहिला चौकार. गोविंद युनायटेड उमरगा अर्थात शिरूर विरुद्ध दुसऱ्या बाजूला दुर्वा 11 वडूज. दुर्वा 11 वडूज. सूरज गोलंदाजी मार्कवर. तर आता पप्पू सुजित आहे. लोअर फुलटॉस चेंडू होता इकडे मात्र मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत पृथ्वीराज चौकार. मला तिकडे आमचे हलगीवाले थोडस विश्रांती घेतात, परंतु प्रसाद जगदाळे सरांकडून मात्र इकडे एक आगळेवेगळं बक्षीस आलंय. आम्ही तिन्ही समालोचक मित्र म्हणजे चंदू शेट्टे सर असेल, मी असेल आणि प्रशांत आदवडे सर, या प्रत्येकासाठी 100 रुपयाचं त्यांनी पारितोषिक दिलं, त्याबद्दल धन्यवाद. मी त्यांचा आभारी आहे. असंच कलाकारांचं ते सध्या कौतुक करतात, त्याबद्दल धन्यवाद. सुजित मोठा फटका. पप्पू ऑन फायर. वॉल बॅटिंग सिक्सर. 2 चौकार 1 षटकार. धावसंख्या फलकर आहे 14. आज धावांचा पाऊस पडणार आहे. आज धावा खोऱ्यानी ओढल्या जातील. मला गणेश साहेबांचा एक कालचा तो किस्सा सांगायला आवडेल. आम्ही जेवण करून रिटर्न फिरत होतो. उस्मान बद्दल चर्चा चालू होती. सरांनी एकच वाक्य सांगितलं, उस्मान फॉर्म मध्ये नाही आहे, पण जर तो एरावाडीत आला आणि एरावाडीत जर त्यांनी अर्धशतक ठोकलं तर मात्र मग तो कोणाला थांबणार नाही. आणि साहेबांचा तो शब्द कालचा आजही मला आठवतोय. आणि आजच्याच दिवशी उस्मानचं अर्धशतक. आमच्या साहेबांची दूरदृष्टी खूप मोठी आहे. ते नेहमी क्रिकेटला मोठं करतात. आणि आजच्या दिवसात उस्मान पटेल बहरला, त्यानंतर पप्पू तोड 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 तोडतोय गोलंदाजाला. चेंडू सीमा पार कणकणती षटकार. धावसंख्या फलकार 20. आज सामानचा पाऊस पडतोय. प्रशांत सर मला वाटतं मागच्या सामन्यात जास्त एनर्जी लागले, त्यामुळे थोडासा अल्पहार घेतात. मी मात्र तो सामना एन्जॉय केला. खरं तर खूप चांगला सामना झाला. प्रेक्षकांना असेच सामने आवडतात. 6 चेंडूत 9 धावा, 4 वाईड सोडा. 4 वाईड टाकून सुद्धा तो सामना 1 चेंडू 3 वर आला. शेवटच्या चेंडूवर आपण पाहिला तर किरण पवारचा विचार केला तर मोठं नाव आहे, परंतु बॅट पॅच थोडासा सुरू आहे. आपण म्हणतो की बॅट फॉर्म चालू आहे, बॅटवर चेंडू येत नाही आहे. अशा वेळी त्या बॅटरनी गेलेली फलंदाजी. आणि खरंच असं थोड्या वेळासाठी वाटलं होतं की तो सामना खेडचा संघ त्यांच्याबरोबर घेऊन जाईल. 1-3 एवढं इझी नाही आहे. चला बॉल द्यायचं. पहिलं षटक आहे, त्यामुळे नवीनच चेंडू दिला जाईल, नो डाऊट. पप्पू तोडकरांचा विचार. मला वाटतं चेंडू आलाय का? ओके, पाहिजे का सर? ओके, नवीन चेंडू द्यावा लागेल, कारण पहिलं षटक चालू आहे, त्यामुळे नवीनच चेंडू द्यावा लागेल. पंच तो चेंडू त्यांना चेक करायला देतील, कारण नवीन चेंडू दिलाय त्यांच्या हातात. नाहीतर या स्पर्धेत तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की फक्त पहिल्यांदा फलंदाज चेंडू चेक करू शकतील. चेंडू जुना झाल्यानंतर किंवा नंतर तो चेंडू
पंचांच्या परवानगी शिवाय तुम्ही मला वाटतं तिकडे परवानगी पण नाही आहे, तुम्ही चेंडू चेकच करू शकत नाही, याकडे लक्ष असू द्या. जय मैदानाच्या धावसंख्या फलकावर 20, चेंडू झाले 4. पप्पू तोडकर काय फलंदाजी करतोय. सुजित लोअर फुल टॉस होता, याही मात्र बॅटच्या खाली टोला लागला चेंडू. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता चेंडू मात्र हटणार नाही, चेंडू सीमा पार चौकार. 4 धावा. पप्पू तोड़कर बीच मैदान पर बहुत ही शानदार पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. और गणेश चौहान साहब, आपने एक भविष्यवाणी बिल्कुल की थी रात के समय में उस्मान के बारे में, वो विश्वास जताया था. चर्चा आप बिल्कुल करेंगे. ये कमाल का स्ट्रोक है पप्पू तोड़कर का, 4 रन मिलेंगे. सुजितचा मला वाटतं हा शेवटचा चेंडू फक्त निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी म्हणायला लागेल शेवटच्या चेंडूवर. 5 चेंडू 24 धावा कुठला गेला. चौकार चौकार षटकार षटकार चौकार आणि शेवटचा चेंडू हा डॉट. शानदार बल्लेबाजी रही है. कल प्रदीप ने इस तरह की बल्लेबाजी की थी और इन्होंने 3 छक्के जड़े थे और 5 छक्के जड़े थे, 1 चौका जड़ा था. तो प्रदीप ने भी बहुत बढ़िया प्रदर्शन किया था कल दोपहर के सत्र में. पहले ओवर में उमरगा टीम के लिए बेहतरीन स्टार्ट. क्या बल्लेबाजी की पप्पू तोड़कर ने. पुलिस चषक में मैन ऑफ द सीरीज का अवार्ड इनको मिला. टिंगरे सरकार में इनका बोलबाला रहा. पृथ्वीराज चषक में इन्होंने अपने टीम के लिए बेहतरीन स्टार्ट करके दिया है. संतोष पै गोलंदाजी मार्क पर. संतोष पैचा विचार केला, त्यांचा स्वतःचा संघ त्यांच्याबद्दल एक टॅग लाईन आहे, ती म्हणत नाहीये, ती नंतर म्हणूया कारण सामने ऑनलाईन चालू आहेत. जय मैदानाच्या संतोष पै गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर मात्र फलंदाज राहुल, नाम तो सुना होगा. षटक क्रमांक 2, राईट हाफ, राऊंड विकेट. एक आगवेगळं बॉलिंग ऍक्शन, परंतु चेंडू टप्पा खूप महत्वाचा. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि संतोष स्वतः नाखुश असतील कारण जिकडे 1 धाव ही नव्हती, कदाचित झाली नसती. सुजित कडून क्षेत्ररक्षण खराब आणि इकडे मात्र 2 धावा धावसंख्या फलकावर लागते 26 धावा. वाघोली का शेर मैदान के अंदर है. राहुल सातव और ऑलराउंडर खिलाड़ी है, इनके नाम पर भी शतक है. बहुत ही शानदार बल्लेबाजी करते, पिछले 4-5 सालों में फॉर्म में खिलाड़ी है और दबाव जो है ना अपोनेंट टीम के ऊपर बनाना चाहते हैं. संतोष के लिए विकेट की सख्त जरूरत है. ये क्या हो रहा है भाई. शाहरुख तिकडून क्षेत्ररक्षण लावताय परंतु संतोष घाईत आहेत थोडंसं गोलंदाजीसाठी आणि मिडॉलला मला टेक खेळू आता तैनात केला गेलेला आहे. पॉवर प्ले संपलाय आणि हा सामना ही 5 षटकांचा आहे, त्यामुळे सामन्याकडे लक्ष आहे. संतोष पै पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट. राहुल सातवसाठी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही. आपण नेहमी म्हणतो मेरिटवर खेळणं खूप महत्त्वाचं आहे. चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता आणि त्या चेंडूला ऑन साईडला खेळणं एवढं इझी नाही आहे. खास करून आपण टेनिस क्रिकेटमध्येही कदाचित ते थोडं इझी जात असेल, परंतु लेदर क्रिकेटमध्ये असा फटका खेळणं म्हणजे तो कधी कधी जीवावरही बेतू शकतो, हे आपण पाहिलंय. जाऊया संतोष पै, चांगली गोलंदाजी करतोय. आगवेगळं बॉलिंग ऍक्शन. इकडे मात्र चेंडू गॅप मध्ये जातोय. सरळ बॅटने स्ट्रेट ड्राइव, बॉलर्स बॅक ड्राइव, चेंडू सीमा पार चौकार. राहुल सातव के बल्ले से एक बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. देखिए किस तरह स्ट्रोक खेला गया था संतोष के खिलाफ. राउंड विकेट, आप गेंदबाजी कर रहे स्टंप के करीब से और बल्लेबाज चप्पल में थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए थे और बल्ले के बीचों बीच गेंद को खेल दिया. बॉलर के सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए दर्शनीय स्ट्रोक राहुल सातव का. 6 पर पहुंच चुके. स्कोर 30 रन बगैर किसी नुकसान के उमरगा. 30 धावा फलकावर आहेत आणि 9 चेंडूंचा खेळ संपलाय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन. राहुल सातव याही मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, चेंडू नीट सफाईवर आला नाही. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय, तिकडून फील्ड केला जाईल, थ्रो केला जाईल. तोपर्यंत 1 धाव. संतोष पै चेंडूला फील्ड करतोय. पप्पू तोडकर मात्र आता स्ट्राईक साठी तयार होत आहे. मला खरं जे बॅटल बघायचं ना, पप्पू तोडकर विरुद्ध संतोष, हे बॅटल मला बघायचं आहे. इथे आता गणेश चव्हाण साहेबांनी देखील हात वरती केला की मला पण बघायचं आहे. स्पर्धेचे शिल्पकार आहेत, सिक्सर किंग आहेत. संतोष वर्सेस पप्पू, या अग्नि परीक्षेत संतोष पास होणार का पप्पू, ते देखील पाहूया. संतोष जर पास झाला ना तर मला वाटतं कदाचित बक्षिसांची खैरात होऊ शकते त्यांच्यावर. जय मैदानाच्या आत संतोष पै विरुद्ध पप्पू तोडकर. आता एस आणि पी दोघही. जर पप्पू तोडकरनी शेवटच्या या 3 चेंडू मधल्या 2 षटकार जर खेचले तर या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात म्हणजे गणेश चव्हाण साहेब यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक पप्पू तोडकर. आणि संतोष
यो विकेट घेतला तर ही बक्षीस होता. ओ सेलिब्रेशन. संतोष क्या बात आहे. संतोष व्हायरल होणार आहे. मला तर असं वाटतं की याने पप्पू तोडकरचा विकेट नाही घेतला, लिटिल मास्टर सचिन तेंडुलकरचा विकेट घेतलाय की काय, आणि आपल्या कारकिर्दीमधील 100वा विकेट घेतलाय की काय, अशी रिॲक्शन होती. पहा काय गेलं होतं संतोषकडे. क्लीन बॉल केले या ठिकाणी. डावी एसटी की मधली एसटी पाहूया. वाकवले निश्चित, यात काही शंका नाहीये. आणि डावी एसटी वाकवले. पप्पू तोडकर आउट. आणि संतोषचं सेलिब्रेशन पहा. आपल्या करिअर मधला कदाचित एक माइलस्टोन असतो, तो पूर्ण केल्यानंतर जशी रिॲक्शन असते ना, तशी रिॲक्शन संतोषची होती. बक्षीस किती मिळते ते बघूया. नाही संतोषने घाई केली. मी अनाउन्समेंट करायच्या आधीच चेंडू टाकला. त्यामुळे कदाचित ते बक्षीस नाही, पैसे नाही. मला वाटतं मी आता आपल्याला एक नियम आहे, म्हणजे आपण जेव्हा चेंडू रिलीज करायला येतो त्याच्या आधी आपल्याला बोलायचं नसते. आपल्याला हीच ताकीद आहे, त्यामुळे आपण बोललो नाही. नाहीतर 500 रुपये त्यांच्यासाठी लागले होते, परंतु वेळ आली पण काय आला, पण वेळ आली नाही, असं कदाचित झालं. पण खूप चांगला चेंडू होता. पप्पू डोक्यावर हात मारून आला परत, म्हणजे डोक्यावरती हात मारला आणि तो परत आलाय. फुलटॉस चेंडूवरती बाद झालं. इन्फॉर्म बॅटर या मोसमामधला ज्यानं 2 स्पर्धा टिंगरे सरकार गाजवलंय, पोलीस चषक गाजवलंय, तो या ठिकाणी बाद झालेला आहे. मैदानावरती नवीन बॅटर दाखल होतोय. धावसंख्या 31 एका गडाच्या मोबदल्यामध्ये उमरगा. संतोष पळेचा विचार केला तर त्याचा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. म्हणजे तळवे संघ जर विचार केला तर त्यांचा संघ हा ग्रामीण मधून ऑलरेडी क्वालिफाय आहे. स्वप्नील सातव आलाय नवीन फलंदाज. SS आपण SS चे अनेक प्रोडक्ट बघतो स्पोर्ट्स मधले. स्वप्नील सातव आणि राहुल सातव ही जोडी दोन्ही वाघोलीचे खेळाडू आहेत. आणि आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला 32. दुसरं षटक मला तर इकडे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आणि मला वाटते ही जी कदाचित ती मुमेंट त्याला भेटलं, प्रशांतला माहीत नाही मला भेटली आहे की नाही भेटलंय, पण जर ती मुमेंट भेटली असेल तर ती रील व्हायरल होण्यासारखी आहे, असं मला काही हरकत नाही. रील व्हायरल होईल यात काही शंका नाही. परंतु दुसरी गोष्ट, संतोषची गोलंदाजी इथल्या तमाम प्रेक्षकांना आवडली असेल तर जोरदार टाळ्यांचा गजर संतोषसाठी होऊन जाऊ द्या. पप्पूचा विकेट महत्वाचा होता, ती शिकार त्याने केले. आणि त्यामुळे या षटकात फक्त 8 धावा. पहिल्या षटकात पप्पू तोडकरनं अक्षरशः तोडलं होतं, पण संतोषने आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावला आणि पप्पूची विकेट काढली. हा चर्चेचा विषय असेल. मला वाटतं कदाचित संतोष घरी गेल्यानंतर ते व्हिडिओ काढतील आणि आपल्या स्टेटसला ठेवू शकतील, असा हा मुमेंट होता. आणि त्यानंतर त्यांनी जे रिॲक्ट केलं ना, ते रिॲक्शन काही वेगळं होतं. 2 रिॲक्शन होतं. एक संतोषची रिॲक्शन होती आणि पप्पू तोडकरनं अक्षरशः डोक्यावरती हात मारला. ह्या 2 रिॲक्शन कॅमेरामॅन जर पकडले असल्या ना तर निश्चितच आणखीन एक व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला व्हायरल होताना बघायला मिळेल. देशमुख आलेत गोलंदाजीसाठी. सूरज लेग बाईटचा इशारा. या स्पर्धेचा एक प्लस पॉईंट फलंदाजासाठी आहे की LBW बाद नाहीये, म्हणजे पायचीचवर तुम्ही बाद होऊ शकत नाही. त्यामुळे अनेक फलंदाज मध्ये येऊन खेळत आहेत आणि गोलंदाजाला तो एक कदाचित डिसएडवांटेज म्हणायला काही हरकत नाही. प्रशांत सर. जी हाँ, इस वक्त एक बहुत अच्छी गिनती सूरज देशमुख की. बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए थे. इकडे मात्र गोलंदाज थांबलाय सूरज देशमुख. 33 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात 24 धावा, दुसऱ्या षटकात 8 धावा. आणि आता राहुल सातव ऑन स्ट्राईक. ऑप्शन बाहेरचा चेंडू होता, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि गाडी बाद. विकेट. दुर्वा 11 वडू संघ एका पाठोपाठ एक आता विकेट घेत आहेत. राहुल सातव बॅक टू द पवेलियन. लक्ष्य चाहे कितना भी बड़ा क्यों न हो, मजबूत इरादों से बड़ा नहीं हो सकता. तो देशमुख साहब का इरादा बिल्कुल बड़ा था और बड़ी मछली जाल में फंसी है. राहुल सातव बैक टू द पवेलियन. उमरगा के सबसे बेहतरीन 2 खिलाड़ी जो है ना, पप्पू तोड़कर और राहुल सातव बैक टू द पवेलियन चले गए. दुर्वा 11 वडूज ने इस मैच में वापसी का बिगुल बजाया है. सर आता 2 SS समोर आहेत. स्वप्नील सातव आणि आता शुभम शेळके 2 SS मैदानाच्या आत आहेत. धावांचा विचार केला तर गोविंद युनायटेड उमरगा अर्थात शिरूर 33 वर 2. असं वाटलं होतं पप्पू जेव्हा खेळत होता ही जी धावसंख्या आहे ती 70, 80, 85 पर्यंत जाईल, परंतु चांगलं कमबॅक करून दिलं संतोषनी. आणि त्यानंतर आता सूरज ही सांगतोय हम भी रंग भरने के लिए है तैयार. जी हाँ, बहुत बढ़िया गेंदबाज है सूरज देशमुख द्वारा. पुन्हा एकदा फलंदाज बीट आणि गोलंदाजाने यावेळी डोक्यावर हात मारलाय.
कदाचित चेंडू यष्टावरून गेला असता. शाहरुखचंही कौतुक करे, शाहरुख डांगेनी चांगला चेंडू तिकडे गॅदर केलाय. 33 वर 2, षटक क्रमांक 3, चांगलं कमबॅक. याही सुद्धा चांगला चेंडू आहे, पण तो इंटू द गॅप जातो. इकडे मात्र धावसंख्या मिळतील 2. धावसंख्येचा विचार केला 35 ऑन बोर्ड. 4 चेंडू या षटकातील अजूनपर्यंत झालेत. ध्रुवा 11 की जो कहानी है पिछले 2 ओवर की बहुत ही जबरदस्त रही है. गजब की गेंदबाजी रही है सूरज और संतोष द्वारा. याही पुन्हा एकदा चेंडू सोडलाय ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने वाढते. 36 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्या 24-8 या षटकात आतापर्यंत 4. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 36. 2 चेंडूचा खेळ ना बाकी आहे अजून या षटकातील. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज देशमुख. मोठा फटका खेळ आहे यावेळी मात्र शुभम शेख के ब्रँडेड पृथ्वीराज षटकार. ताबड़तोड़ तड़ातड़ रनों की लगे. एक बार फिर झड़ी. अपना शेर आ गया क्रीज पर. बड़ी खुशियों की यह घड़ी. गेंद जाएगी लॉन्ग ऑन बॉडी लाइन के बाद 6 रनों के लिए जरूरत है. मच नीडेड 6 फॉर द बैटिंग साइड. शुभम शेरके के बल्ले से ये गगनचुंबी 6 रन. 42 लॉस ऑफ 2. 42 वर 2. सर लॉट्स टाकायचे आहेत त्यामुळे आता आपण तयार राहायचं लगेच, कारण हा सामना क्रमांक 4 आहे. लॉट्स टाकून घेतोय. विजयी संघाच्या कर्णधार पुन्हा एकदा विनंती करेल. एका बाजूला बारामती संघ. काय फटका खेळलाय. असे फटके कृष्णा लक्ष्मण सातपुते खेळतो, असे फटके पप्पू खेळतो, परंतु इकडे मात्र शुभम शेखे काय फटका सजवलाय. रिप्ले मध्ये बघायला नक्की आवडेल. अटके बॅटिंग अप्रतिम पडतोय पण घडतोय आणि मैदानात एकटाच नडतोय. शुभम शेळकेनं अप्रतिम फटका सजवला. फॉलिंग शिफ्टचा फटका होता. नेत्रदीपक दर्जेदार षटकार. शुभम शेळकेच्या बॅटमधनं तो पोहोचले 14 वरती. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर उबरगा 48 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला बारामती संघ, यंगर्स बारामती संघ, त्यानंतर दुसऱ्या बाजूला पनवेल संघ, आदर्श पनवेल, त्यानंतर नेहा 11, हे तिन्ही संघाचे कर्णधार या आपण लॉट्स टाकतोय. त्यानंतर कोणतीही हयगय ऐकली जाणार नाही, कारण वेळेचं बंधन असणार आहे. सामने किती षटकांचे होतील ते आपण इथूनच डिस्कस करू, परंतु चला घाई करा. मी पुन्हा एकदा बोलवतोय. नेहा 11, त्यानंतर दुसऱ्या बाजूला यंगर्स बारामती, त्यानंतर आदर्श पनवेल आणि या सामन्यातील विजयी असे आपण 4 चिठ्ठ्या टाकतोय. आणि या 4 चिठ्ठ्यांमध्ये जे सामने लागतील, समजा विजयी जर चिठ्ठी पहिली आली तर त्या आधीचा जो सामना असेल 2 संघामधला तो आधी खेळला जाईल आणि हा सामना जो विजयीचा आहे तो दुसरा खेळण्यात येईल. याची दक्षता घ्या प्लीज. 3 ओवर के बाद 48 2 विकेट के नुकसान पर उमरगा. संतोष का ये दूसरा ओवर. पहला ओवर बहुत ही कमाल करा, असरदार रहा है. शानदार गेंदबाजी की है. पहिला चेंडू आणि यावेळी जास्त काहीतरी करण्याचा प्रयत्न. नो 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 बॉल. षटकार. स्वप्निल सातव 7 पर कदरे चक्के की मदद से फुल टॉस गेंद थी. एक बहुत बड़ा मौका था. खुशी आई थी. दिवाली आने वाली है तो वो बिल्कुल खुशियां एक बार फिर लेके आने वाली है. तो ये फुल टॉस बॉल मतलब ये तोहफा था स्वप्निल सातव के लिए. जबरदस्त स्ट्रोक. गेंद को स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. स्कोर 55 2 विकेट के नुकसान पर. षटक क्रमांक 4 सुरू झालाय. फ्रीडचा बॉल, त्याच्यावर सुद्धा आक्रमण केलं गेलं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतो, त्याला चेंडू दिसला नाही. 2 धावा तर मात्र इकडे पूर्ण केल्या जातील. नो डाऊट. धावसंख्येचा विचार केला 57 ऑन बोर्ड. चला विजयी संघाचे कर्णधार पुन्हा विनंती करतो. नेहा 11, यंगर्स बारामती, त्यानंतर आदर्श पनवेल आणि या सामन्यातील विजयी संघ असे 4 संघांमध्ये आपण चिठ्ठ्या टाकतोय. पुन्हा एकदा क्लिअर करतोय, जर पहिला सामना विनरचा आला या सामन्यातील तर तो दुसरा खेळला जाईल आणि ज्या 2 चिठ्ठ्या आहेत तो पहिला खेळला जाईल. प्लीज. संतोषवर पुन्हा एकदा आक्रमण. पुन्हा चेंडू हवेत आहे आणि इथे संतोषला पुन्हा एकदा एक विकेट मिळाली असती. एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न. स्वप्नील सातवला मिळते एक जीवनदान. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर 58 लॉस ऑफ 2. आजचा दिवस हा महत्वाचा असणार आहे. आज मी म्हणतो ना, आज tenniscricket.in कमीत कमी आज संपूर्ण दिवस संपेपर्यंत 2-2.5 लाखाच्या वरती व्ह्यूज आजच्या पॅनलला मिळतील अशी आपण आशा बाळगूया. जर या षटकात 3 षटकार आले तर सचिन पवार यांच्याकडून 1001.
ओ त्यातला पहिला आलाय का दुसरा? हा पहिला आहे. नाही ते हलगीवाले नाही आहेत, ते अप्रेंटिसशिपला आलेली माणसं आहेत. प्रसाद जगदाळे, मयंक, मला वाटते आपले जे हा माणुसकीचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांचे चिरंजीव आहेत ते. त्याच्याबरोबर आमचे अजून एक प्रसाद जगदाळे आहेत आणि अजून एक छोटासा, असे 3 जण आहेत. हा पहिला लागलाय. पाहूया अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा सातपान साहेबांचा बक्षीस लागल्यानंतर हा पहिला आहे. साहेब बरोबर ना? प्रश्न 1000चा आहे. हा दुसरा मारायचा होता परंतु झेल विकेट. ज्या वेळेला बक्षीस लागलंय त्या वेळेला विकेट पण आलेली आहे. पहिला पप्पू तोडकरचा विकेट आणि आता बॅट्समन इथे बाद झालाय. 2 गडी बाद झाले आणि हे रिॲक्शन पहा संतोषची. नाही मला वाटते हा व्हिडिओ व्हायरल व्हायला काही हरकत नाही. मला वाटतं ज्या पद्धतीने तो रिॲक्शन देतोय, हे आता ही रिॲक्शन होती कोणाला? कारण सचिन पवार सर इथे बसलेत, रिॲक्शन या बाजूला आली. हाही महत्वाचा विषय आहे. कारण संतोषसाठी बक्षीस कोण लावत नाही, त्याच्या विरुद्ध सध्या बक्षीस लागते आणि त्यानंतरही रिॲक्शन दिलंय. ज्याच्या वेळेला बक्षीस लागलं त्याच्या वेळेला त्याने विकेट घेतल्यात. आपण नेहमी म्हणतो की हर दोस्त, ते शब्द बोलणार नाही. तसंच काहीतरी, ऐसे दोस्त हो तो दुश्मन की क्या जरूरत. पाहूया पुन्हा एकदा संतोष. पुन्हा एकदा बॅटची आतील कडा विकेट. वा संतोष वा, काय गोलंदाजी केलाय. आता त्याच्या हॅट्रिक वर तरी लावा कोणीतरी बक्षीस. हॅट्रिक येऊ शकते. जर हॅट्रिक घेतली गेली तर या स्पर्धेचे शिल्पकार गणेश भाऊ चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. लास्ट बॉल आहे या षटकातील. 4थी हॅट्रिक. आतापर्यंत 3 हॅट्रिक पूर्ण झालेल्या आहेत. चला मला वाटतं आदर्श पनवेल संघाचा कर्णधार इकडे आले. अंगत या समोर या. त्यानंतर दुसऱ्या बाजूला यंगर्स बारामती संघाचे खेळाडू आहेत का? यंगर्स बारामती आणि नेहा 11 प्लीज. नंतर तुमची कुठली ऐकली जाणार नाही. हा शेवटचा कॉल आहे. यंगर्स, तावरे, अक्षय उडवायचे का? ओ तावरे उडवायचे का? ओके थँक्यू. फिलहाल ऑन हॅट्रिक संतोष. यस, हा मला वाटतं हा शेवटचा चेंडू झाल्यावर आपण लॉट्स टाकतो, याची दक्षता घ्या प्लीज. कीर्तिमान के दहलीज पर है संतोष. चांगला चेंडू संतोष पळे. यू ब्युटी. काय गोलंदाजी केलाय. 2 षटकं त्यांनी टाकलाय. थोडासा महागडा ठरला. 3 विकेट्स आणि 24 धावा त्यांनी खर्च केल्यात. चला लॉट्स टाकले जात आहेत. इकडे मात्र लॉट्स होत आहेत आणि आपण पाहू शकता हे लॉट्स टाकले जातील. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात मान्य श्री चौसष्ट धावा शेवटचा षटक शिल्लक आहे. चला सर टाकू. सर टाकून घ्या ना. त्यांनी ऑलरेडी तिकडून ग्रीन सिग्नल दिलाय. हो त्यांनी सांगितलं की टाकून घ्या. इकडे मागणार बाकीचे खेळाडू आहेत. पप्पू सर जरा बघून घ्या तुम्ही. ओके. 2 चिठ्ठ्या ज्या पहिला उचलल्या जाणार त्यांची पहिली मॅच असणार. चला सांगा आता बाबा, नावं काय काय ती सांगा. कोणाचा भाग्य तुम्ही उघडलाय? चार आणि 1 म्हणजेच नेहा 11 विरुद्ध या सामन्यातील विजयी संघ हा सामना असेल. याचा अर्थ जो सामना रंगेल यंगर्स बारामती विरुद्ध आदर्श पनवेल. आदर्श पनवेलचा कर्णधार इकडे आहे. चला यंगर्स या टॉस साठी या. यंगर्स टॉस साठी या. आपण टॉस साठी यायचं लगेच. 70 रन 4 विकेट के नुकसान पर 70 धावा झालेल्या आहेत. यंगर्स बारामती विरुद्ध पुढचा सामना रंगतदार आहे. पहा त्याच्याबद्दलही बोलेल. कारण या आधीच्या सामन्यात यंगर्सनी जी फलंदाजी केली तशीच फलंदाजी मागच्या सामन्यात आदर्श पनवेलनी केलाय. त्यामुळे तोही सामना रंगतदार पाहायला मिळणार आहे. परंतु या सामन्यात कुठला संघ विजयी होईल याच्यावर खूप काही तारोमदार आहे. राहुल आहे शेवटचा षटक घेऊन आलाय. धावसंख्या फलकावर आहे ती 70. वर 4.
लोअर फुलटॉस चेंडू होता, या चेंडूला मात्र डीप स्क्वेअर लेगला खेळला, तिकडे क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, खणखणाती चौकार. टॉस खेलते आउटसाइड पर खेलते अलॉन्ग द कारपेट, बाउंड्री पर खिलाड़ी यहाँ तैनात है, उड़ी उड़ी जाए, वो बिल्कुल गाना बजता हुआ गेंद बाउंड्री के बाद 4 रन. यावेळी मात्र बुडला मोठा एकदा फटका, चेंडू बराच काव्या, चेंडू सीमा पार, खणखणाती पृथ्वीराज षटकार. स्वप्नची स्वप्नबद्ध बॅटिंग मैदानावरती स्क्वेअर लेगला एक चौकार, त्यानंतर स्लॉट मधला चेंडू त्यानं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. काय फटका खेळलाय, जबरदस्त टायमिंग, लाजवाब बॅटिंग स्वप्नील कडून. धावसंख्या 80 धावा, षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. राहुलचे षटक, षटकार चौकार षटकार, धावसंख्येला आलाय आकार. दुर्बा 11 बडूज आणि उमरगा या दोन संघादरम्यान महत्वाचा सामना. स्वप्नील 26 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया. अजिंक्य जिनका खाता नहीं खुला है, और एक बहुत ही इंटरेस्टिंग मुकाबला है. बॉल की जरूरत है मैदान के अंदर, बॉल चाहिए. बहुत दूर गेंद चली गई थी. स्वप्निल का रोल इंपॉर्टेंट है. 8 गेंद में 24, माइंडसेट बहुत अच्छा. अभी तक शॉट सिलेक्शन भी बहुत ही बेहतरीन रहा है और खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे. पॉइंट कवर, स्टक कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है. अस्सी रन, 4 विकेट के नुकसान पर उमरगा. प्रतियोगिता का आज का 7वां दिन. 18 तारीख को होगा ग्रैंड फिनाले पृथ्वीराज चषक 2025. धनंजय चौहान साहब जिनके नेतृत्व में टूर्नामेंट आप देख रहे हैं tenniscricket.in पर. स्वप्निल ऑन स्ट्राइक, बढ़िया गेंद थी, सम्मान दिया, ब्रॉकोल में गेंदबाजी. अब 2 गेंदों का खेल इस पारी में शेष है. स्कोर 80 रन, 4 विकेट के नुकसान पर उमरगा. ऑन साइड पर लॉक ऑन है, काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है, और ये सारे खिलाड़ी ना बाउंड्री लाइन पर मौजूद है. ऑन साइड पर पुल किया, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी है, बहुत तेजी के साथ 4 रन. डीप स्टक कवर और मिड विकेट के बीच का फासला चिरती विकेट, बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए बेहतरीन बल्लेबाजी. शफल हुए थे, फॉलो किया शरीर के अंदर गेंद, और 2 खिलाड़ी वहां भाग रहे थे. गेंद को रोकने का प्रयास, कामयाबी नहीं मिली. स्वप्निल 30 पर खेल रहे, 10 गेंदों में स्कोर 84 for 4. आखिरी गेंद है, सिक्सर चौका, सिक्सर बिंदी गेंद चौका, ये लेखा जोखा है. इस बार हेलीकॉप्टर उड़ गया और गेंद दर्शक दीर्घा में लैंड होती भी. क्या फिनिश किया है, मैग्निफिसेंट बैटिंग में स्वप्निल. लाजवाब प्रदर्शन इस मुकाबले में. 90 ऑन बोर्ड, 90 धावा फलकावर लागतात. अँड 91 इज अ टार्गेट. आपण जेव्हा FM ची गोष्ट करतो तेव्हा 91.1 बजाते रहो, सध्या इथे मात्र फलंदाजांनी वाचवलंय आणि 91 धावा झाल्यात, 90 झाल्यात, 91 धावांचं आव्हान आहे. 91 इज अ टार्गेट. यंगर्स बारामती विरुद्ध जो आदर्श पनवेल जो पुढचा सामना आहे त्याच्यामध्ये नाणेफेकीचा कॉल जिंकलाय यंगर्स बारामतीनी आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आदर्श पनवेल तुम्हाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलेलं गेलेलं आहे, तर या सामन्यानंतर लगेचच आपण तयार राहायचं. आदर्श पनवेल विरुद्ध दुसऱ्या बाजूला यंगर्स बारामती. या सामन्यातील विजयी संघ हा नेहा 11 अर्थात हडपसर किंवा मराठा पुणे जे का नाव आहे त्यांच्याबरोबर तो खेळ, त्यामुळे त्या सामन्याकडेही आपलं लक्ष असणार आहे. परंतु या सामन्यातील विजयी संघ आणि तो संघ यामध्ये खूप वेगळी लढत पाहायला मिळेल. बॅटिंग अनालिसिस कडे जाऊया. इकडे मात्र प्रशांत सर आपल्याबरोबर बॅटिंग अनालिसिस सांगतील. पप्पू तोड़कर ने बहुत ही बेहतरीन स्टार्ट किया था. पहले ओवर में धुआंधार बल्लेबाजी रही, 7 गेंदों में 24 रन, संतोष को सफलता मिली. वो सेलिब्रेशन बिल्कुल कमाल का था, क्लीन बोल्ड किया गया था. राहुल सतव आज अच्छा प्रदर्शन नहीं कर पाए. सूरज देशमुख ने 7 रन पर इनको आउट किया. 5 गेंदों में 7 रन. स्वप्निल
क्या बल्लेबाजी रही है। 11 गेंदों में 36, क्या फिनिश किया इन्होंने। शुभम शेलके 6 गेंदों में 20, विशाल ने अपना खाता नहीं खोल पाए, अजिंक्य को ज्यादा मौका नहीं मिला। अब मैच शुरू करना है, वक्त हमारे पास बहुत कम है। बॉलिंग एनालिसिस सुजीत 1 over 24 run, no wicket. Santosh 2 over 24 run and 3 wicket. Suraj 1 over 50 run and 1 wicket. Rahul 1 over 26 run and no wicket. Santosh एक्सीलेंट बॉलिंग, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी रही है। अब टारगेट आपके सामने, 30 गेंदों में लक्ष्य जो है बहुत बड़ा है। यानंतरचे जे चारही संघ क्वालिफाय होतात त्यांनी या सूचनेकडे लक्ष असू द्या। आम्ही तुमच्या आग्रहास्तव पुढचे 2 सामने आहेत ते 5-5 षटकांचे खेळत आहोत, परंतु जर वेळेचा अभाव राहिला तर शेवटचा सामना हा कमी षटकांचा पाहायला मिळेल आणि हे चारही संघाला मान्य असेल असं आम्ही गृहीत धरतो, कारण तुमची कुठलीही हयगय ऐकली जाणार नाही आणि आजचा जो हाफ आहे तो आजच्याच दिवशी क्लिअर करण्यात येईल, कारण ऑलरेडी आपल्याकडे शेवटच्या दिवशी एक मॅच एक्स्ट्रा आहे। 40+ जी एक मॅच बाकी आहे, जिकडे यशवंतभाऊ पाचंगे विरुद्ध जो संघ आपल्याला पाहायला मिळतोय कनक 11 मुंबई, हा जो एक सामना आपल्याकडे बाकी आहे, त्यामुळे त्या दिवशी ऑलरेडी लोड आहे, त्यामुळे आजचा सामना हा आजच संपवला जाईल। कमेंट्री बॉक्समध्ये करूया हलकासा बदल, पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले जातात प्रशांतजी आदवडे आणि या सामन्यात 30 चेंडूत 91 धावा। काय वाटते आज जर मला या सामन्याकडे जर विचार केला तर दुर्वा 11 वडूज संघ या सामन्याला क्लिअर करेल का, हा जो मोठा प्रश्न आहे। निशिकांत भाऊंचं लक्ष आहे त्या मॅचकडे, तेही सामना एन्जॉय करायला आलेत आणि सर्व त्यांच्याकडले आपण पाहतो की वडूज नगरीतून अनेक जण इकडे सामना पाहायला आलेत, ते सर्वजण हेच सांगतायत की आज कुठला तरी चमत्कार व्हावा आणि आमचा संघ पुढच्या फेरीसाठी दाखल व्हावा, असं ते काहीतरी म्हणतात का की मेहनत करणार। फलंदाजांना मेहनत तर करावी लागणार आहे, कारण मेहनतीशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही। मी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती करेन, आपण आपला एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं। सर बॅट्समन साठी 12वा पाठवा ना तिकडून। वडूज संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू नाहीये। राहुल की पहिली गेंद, राहुल सातव, प्रकुल में गेंद ऑन साइड पर काउ कॉर्नर क्षेत्र में गेंद को खेल दिया। बहुत ही क्रुशियल मुकाबला है राहुल के लिए, राहुल सातव के लिए। वैसे एक तरफ तुषार एक इंपॉर्टेंट खिलाड़ी है। ट्रू 11 वडूज के सामने लक्ष्य बहुत बड़ा, 90 रन अभी भी आपको बनाने हैं। और चिराग, जो जुनून मैंने संतोष का देखा था, जो जोश और जुनून एक बार फिर जज्बा देखा था संतोष, वो जज्बा जुनून बल्लेबाजों के अंदर होना चाहिए, मजा आएगा। ऑफ टॉप के बाहर गेंद इस बार कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका इस सिंगल के साथ, स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के। सर तुम्ही बरोबर सांगितलं, तो जुनून तो जोश पाहिजे, कारण आपण जेव्हा क्रिकेटच्या शब्दाची फोड करतो, ई फॉर द एफर्ट म्हणजे प्रयत्न। सामना कुठल्याही स्थितीत असो, तुमचे प्रयत्न हे खूप कामी येतात आणि तो प्रयत्न करावे लागतील पहिल्या चेंडू पासून। टॉस गेंद, बैठक शॉट, मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रन, टीट फॉर टैट, लाजवाब स्ट्रोक, सिक्सर। याच गोष्टीबद्दल आपण बोलत होतो की तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे। तुमच्याकडे किती धावांचा पाठलाग करायचा आहे ते सोडून द्या, पण जर तुम्ही प्रयत्न नाही केले तर तो सामना खूप दूरवर निघून जाईल। धावसंख्या आतापर्यंत फलकावर 8, पहिला षटक सुरू आहे, पॉवर प्ले ऑन आहे। दुर्वा 11 वडूज, दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड उमरगा। याही मात्र हा चेंडू राहुलवर केला गेलेला आक्रमण, नो बॉल, नो +6। बल्लेबाज ने दिखाया दमखम, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, इट्स अ मैक्सिमम। वो जुनून, वो जज्बा अब दिखाई दे रहा है वडूज की तरफ से। तुषार पलटवार कर रहे, 3 गेंदों में 13 पर खेल रहे, बहुत ही जबरदस्त पारी राहुल के खिलाफ। और नो बॉल का इशारा हुआ था, बढ़िया लाइन राहुल द्वारा, थोड़ा ऑफ टर्म के बाहर गेंद थी, इस बार बल्लेबाज पीठ पे, गेंद चलेगी विकेट कीपर के दस्ताने की तरफ, रन न बनाने का कोई मौका नहीं है, स्कोर 15 पर रुका हुआ।
18चा रिक्वायर्ड रन रेट आहे आणि त्याच्यामधलं 15 तुम्ही केल्या होत्या. फ्री हिटचा चेंडू तुम्ही मिस केला. कदाचित या चेंडूवर धावा येणं खूप महत्त्वाच्या होत्या जर तुम्हाला या सामन्यात रंग भरायचे असतील. इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि चांगला झेल. सेकंड आयटम मध्ये हा मात्र झेल घेतला गेलाय. तुषार बॅक टू द पवेलियन. राहुल सातव जो क्रीज के कोने का भी बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं. टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर रखा गया था. गेंद के ऊपर उंगलियां फेरते हुए गेंदबाज राहुल सातव. तुषार का बेस कीमती विकेट. अच्छा खेलते थे. आपने एक बात बताई थी कि 18 के अवसर से आपको रन बनाने हैं और पहले 3 गेंदों में आपने वो 15 रन बनाए. एक फ्री हिट का बॉल था उसमें आपने फायदा नहीं उठाया और उसके बाद में आपने विकेट खो दिया. तो कुछ ज्यादा करने का प्रयास, हमला करने की कोशिश, शिकार बन के आपको डगआउट की तरफ जाना पड़ा है. याही मात्र सुराचा चांगला फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर वरून जातोय. कोणती चुकी करणार नाही. बॅक टू बॅक दुसरा विकेट. तू चल मे आया. समोरची गाडी आहे ना ती थोडीशी लवकर हटवा तिकडून. मॅच चालू आहे. आंखों से दूर खेलते हुए टप्पा खाते गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर जा रही थी और इसीलिए टप भी नहीं कर पाए. स्ट्राइक आउट पर कोई गलती नहीं है. अच्छा अनुमान लगाया और बेहतरीन कैच टपका गया. स्कोर 15, 2 विकेट के नुकसान पर. 3 गेंदों में आपने 15 बनाए थे और 3 गेंदों में आपके विकेट गिरे. एक बिंदी गेंद और 2 विकेट है. तो यहाँ क्रिकेट की परिभाषा समझने की जरूरत है. राहुल सातव ने जो वाघोली का शेर है इन्होंने बहुत बढ़िया तरीके से कमबैक किया. आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 15 पर 2 दुर्वा 11 वडूज. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत येतोय. शुभम आहे. शुभम शेळके गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाज राहुल ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू राहुलचा मात्र फटक्यामध्ये तेवढा जान नव्हती आणि मात्र राहुल बॅक टू द पवेलियन. ऑन सेट पर खेलना चाह रहे थे. स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है. सतर्क, सावधान. लिया शानदार कैच और अपोनेंट टीम का 1 नुकसान. 15 पर 3 दुर्वा 11 वडूज. शुभम शिल्के के लिए बहुत ही बढ़िया स्टार्ट. सब के अंदर गेंदबाजी. अक्षय कुड़े के ऊपर भी दारोमदार रहेगा. बहुत ही क्रुशियल मुकाबला पृथ्वीराज चषक 2025 उमरगा और वडूज. खेलना कहाँ चाह रहे थे. गेंद कहाँ चली गई. कैच नहीं होगा. कोशिश बहुत ही बेहतरीन शुभम शेल्के की चिराग, लेकिन उसके बावजूद गेंद उनके आगे गिरी और इस वक्त सिंगल मिला. सिंगल के साथ स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर. दोन्ही अक्षय मैदानाच्या आत आहे. 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी शुभमची. आले आले एक विकेट त्यांनी मात्र घेतली आणि त्यानंतर दोन्ही अक्षय, एक अक्षय खुडे आणि दुसरे अक्षय, दोन्ही अक्षय खेळत आहेत. पहिला गोलंदाज पुन्हा एकदा शुभम. स्ट्राईक वर अक्षय. यावेळी हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला. चेंडू हव्यात. झेल सुटतोय. एक सिंगल मात्र मेल. फटक्यामध्ये तेवढं जोश किंवा ती ताकद पाहायला मिळत नाही. फक्त चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न केला जातो खरं तर. गेंद कॉन्सेप्ट पर क्लिक किया गया था. बैटर अक्षय कुड़े जैसे कि अनिकेत रोडे बल्लेबाजी कर चुके हैं, उसी तरह की बल्लेबाजी आपको करनी होगी. ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद इनके पैरों पर लगी है और उसके बाद में ऑफ साइड की तरफ आई है. कवर पर गेंद को फील्ड किया जाएगा. रन आपको 1 मिलेगा. स्कोर दूसरे ओवर में 18 रन 3 विकेट के नुकसान पर दुर्वा 11 वडूज. शुभम शिल्के गेंदबाजी कर रहे हैं. सामने अक्षय. चांगला चेंडू. अप्रतिम चेंडू मात्र जातोय निर्धाव. 18 चेंडू 3 गडी बाद आणि 18 धावा 3 गडी बाद. आणि चेंडूंचा विचार केला तर 10 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत. इकडे जो रिक्वायर्ड रन आहे तो 21च्या वरती आहे. इकडे मात्र प्रदक्षिणा कंप्लीट केली जाते फलंदाजाकडून आणि षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकारे 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणाऱ्या 18 चेंडू 73 धावांची गरज. चला आदर्श पनवेल, आपण हळूहळू प्रस्थान करा. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपल्याला तिकडे बसायचं आहे. उस्मान पटेल चा तो फॉर्म परत येणं खूप गरजेचं होतं पनवेल संघासाठी. खास करून टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी अनेक गोष्टी बरोबर चर्चा करत असतो आणि उस्मान पटेलचा तो फॉर्म
महत्वाचा ठरला. त्याचा ते पॉडकास्ट मी खूप वेळा ते जाऊन पाहिलं. त्याच्यामध्ये उस्मान नेहमी म्हणतो की जोपर्यंत तुमचा फॉर्म आहे तोपर्यंत तुमच्या नावाची चर्चा होते, पण जेव्हा तुम्ही आउट ऑफ फॉर्म जाता त्यानंतर तुम्ही याआधी किती टेनिस क्रिकेटला दिलंय त्यालाही कोणी विचारत नाही, हे आतापर्यंत त्यांनी सांगितलं गेलेलं आहे. त्याच्याकडे लक्ष असणार आहे. जाऊया मैदानाच्या आत. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पायावर आदळलाय. चिराग, आज परिस्थिती अशी आहे की तुम्ही ज्या सोसायटीमध्ये, ज्या समाजामध्ये राहता, ज्या कल्चरमध्ये राहता, तिथे क्रिकेट आणि चित्रपट या दोन क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी आहेत ती सांगतो. चित्रपटामध्ये आणि क्रिकेटमध्ये काय नक्की या ठिकाणी अपेक्षा असते? गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. ओम माळी गोलंदाजी मार्कवरती. षटक अतिशय महत्वाचं आहे. बढ़िया गेंदबाजी. शीर्षा चैंपियन ट्रॉफी में इन्होंने कमाल का प्रदर्शन किया था, सबका दिल जीत लिया था. अभी फिलहाल दिशा पर कंट्रोल नहीं है, वाइड बॉल का इशारा. स्कोर 18 रन 3 विकेट के नुकसान पर है, तो ये आंकड़े थोड़ा सा बदलने वाला है. 19 पर 3. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र यष्टांवरून जातोय. दोन्ही अक्षयना मात्र सांगावं लागणार आहे की या सामन्यात आपल्याला जर विजय मिळवायचा आहे ना तर आपल्याला मोठे फटके पाहिजेत, आणि या सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष आहे. डाऊन द ट्रॅक पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर नीटसा येत नाही. चेंडू जातोय निर्धाव. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत पाहायला मिळते. उस्मान पटेल ज्याच्या नावाची चर्चा पाहिली, परंतु मला किरण पवारचा तो षटकार या स्पर्धेतील एक आगळावेगळा षटकार पाहायला मिळाला. कदाचित 1 बॉल 2 बॉल 3 1 बॉल 3 असा इकडे हा मुवमेंट बघण्यासारखा होता. चेंडू अंगावर लागला अक्षयचा आणि त्यानंतर त्या स्टंपवरून त्यांनी पाय काढत स्वतःला वाचवलाय. सूरज पवारसाठी आजचा दिवस चांगला राहणार नाही. तेही आजच्या दिवसात खेळले, त्यांच्याकडे लक्ष असेल. यावेळी फक्त जागेवरून चेंडूला डीप पॉइंटच्या क्षेत्रात खेळलाय. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. तो चेंडू फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 20. चेंडू झाले 4. आपण पाहतात दुर्वा इलन बडूज विरुद्ध दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड उमरगा हा सामना आपल्या भेटीला आलाय. सामना क्रमांक 5 आदर्श इलन पनवेल विरुद्ध यंगर्स बारामती. हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेष्टावरून चेंडू जातोय. चेंडूंचा विचार केला तर चेंडू हा निर्धाव. 3 षटक संपतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 20 वर 3. फक्त औपचारिकता बाकी आहे, ती औपचारिकता आपण कंप्लीट करणार आहोत. पुढच्या सामन्याकडे आपलं लक्ष असणार आहे. एका बाजूला चेतन कायंगे, दुसऱ्या बाजूला उस्मान पटेल, एका बाजूला मोईन बागबान, दुसऱ्या बाजूला किरण पवार. तर हे सर्व बॅटल आहे. एका बाजूला आपण कुणाल एका बाजूला यंगरचा कुणाल, तर दुसऱ्या बाजूला मी इकडून मयूर वाघमारेला पाहतो. हे बॅटल पार रंगणार आहे. हे मोठमोठे खेळाडू जे आहेत ते त्यांचं काम करतील. इकडे मात्र स्कूटीची ऍड सध्या आमचे काका जात आहेत मैदानाच्या आतून. खूप दिवसानंतर कुठली गाडी गेली मैदानातून आज. फुलटॉस चेंडू होता. 1 चोरटी धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते, ती मात्र आता 21-21. 11 चेंडूची औपचारिकता बाकी आहे. 11 चेंडूचा विचार केला तर 70 धावांची गरज आहे. इथे आता 11 चेंडूवर 11 षटकार मारले तरी सामना विजयी होणार नाही. हा चेंडू नो आहे. नो बॉल आहे, कारण हा बीमार आहे. पप्पू सर, केडी गोलंदाजी मार्कवर केडी, तर स्ट्राईकवर हे दोन्ही अक्षय आता चान्स देणार का? आमचे सध्या संतोषी वाट बघतायत, मेरा नंबर कब आएगा. शाहरुखी सांगतात मेरा नंबर कब आएगा. त्याला बॅटिंगच येत नाहीये. फ्रीचा चेंडू. आमचे सचिन सर सांगतात वरतून सबका नंबर आएगा. आता म्हणतो धावसंख्येचा विचार केला 23 वर 3. दोन्ही अक्षय बघा, दोन्ही अक्षयनी 14 चेंडू खेळलेत आतापर्यंत आणि धाव बनवल्यात 5. हा सामना एकतर्फी चाललाय. हा चेंडू परंतु सिंगल्स. मला वाटतं कदाचित टेस्ट चॅम्पियनशिपला कदाचित अप्लाय करायला हवं होतं, ज्या पद्धतीची फलंदाजी सुरू आहे. चोवीस वर 3.
षटक क्रमांक 4 मैदानाच्या आत चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू हा जमिनीवरूनच जातोय, तो आकाशात भरारी घेतच नाहीये. धावसंख्या फलकावर लागतरी मग अजून 25. यावेळी मोठा फटका आहे, चेंडू हवेत आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल आणि विकेट. कोणाला बॅटिंग भेटणार आहे, कोण बॅटिंग करणार? संतोष पै मला वाटतं बॅटिंग साठी येत होते, परंतु त्याला सांगितलं थांबा, तुम्हाला शेवटचा दिवस अजून बाकी आहे. जय मैदानाच्या आत मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, सिंगल मात्र इकडे मिळेल नाही, अजून चेंडू कुठेच लागला नाही. षटक संपतात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. जसा पुढचा सामना चालू होईल, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा घाटकोपरचा गोड आवाज अर्थात चंदू शेट्टे सर आपल्याबरोबर जोडले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर प्रशांत सर असतील. मी मात्र एक छोटीशी विश्रांती घेईल आणि पुन्हा तुमच्याबरोबर जोडला जाईल. तत्पूर्वी हा सामना ही तेवढाच महत्वाचा आहे. 26 वर 4. चला चला यंगर्स, आपण तयार राहायचं. मोहीन भाई चला या, आपण सुद्धा या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळ. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आता मात्र अक्षय सांगतोय की मी थांबणार नाही. षटकार यंगर्स. चला 5 चेंडू बाकी आहेत. यंगर्स पप्पू सर बॉलर, स्वप्नील सातव SS. यंगर्स बारामती विरुद्ध आदर्श पनवेल. एका बाजूला बारामती, एका बाजूला पनवेल. हे दोन तालुके आमने सामने आहेत आणि या दोन्ही तालुक्यामध्ये एक आगीवेगळी लढत पाहायला मिळेल. या आधीच्या सामन्यात खूप क्लोज मॅच झाली होती सर. 1 बॉल 3 आणि शेवटच्या चेंडूवर लागलाय तो षटकार किरण पवार यांच्या बॅट मधून. या सामन्यातही तीच दहशत, तोच दरारा पाहायला मिळणार का या पनवेलकरांचा, याकडे आमचं लक्ष आहे. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू नीटचा फैवर येत नाहीये. सिंगल मात्र मिळेल, धावसंख्या 1 वाढेल. आता फक्त औपचारिकता बाकी आहे. स्वप्नील सातव औपचारिकता कंप्लीट करतात. 4 चेंडू येणं बाकी आहेत. लास्ट 4 बॉल्स. मयूर वाघमारे सरांचा ब्लॉक तयार झाला असेल असं मला वाटतेही. मयूर वाघमारे ही ब्लॉग साठी खूप प्रसिद्ध आहेत. पंचांचा बाईटचा इशारा, त्यांचे ब्लॉग ही तुम्ही पाहू शकता. त्यांना सबस्क्राईब करायला विसरू नका. मयूर वाघमारे यांचं चॅनल आहे, त्यालाही नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. जय मैदानाच्या आत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. आता षटकार आले. हा मॅच नंतर करतील ते, एडिटिंग बाकी आहे अजून. उस्माननं तटकावलेलं जे अर्धशतक आहे ना, त्याचा व्हिडिओ तो व्हायरल करणार आहे. नाही, ऑलरेडी टेनिस क्रिकेटवाल्यांनी ते व्हायरल केलं असेल, नो डाऊट. प्रशांत तेवढे चाणाक्ष आहेत. ऑलरेडी मला वाटतं चेतन कांगीची 50 आपल्याला त्यांच्या चॅनलवर पाहायला मिळेल. उस्मानची 50 पाहायला मिळेल. म्हणजे सर्वच काही अपडेट आहेत. चला बॉल द्या एक जुना. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात गणेश भाऊ हे आज खुश असतील, कारण ज्या पद्धतीचे सामने सुरू आहेत, ज्या पद्धतीची स्पर्धा सुरू आहे, मला वाटतं आधीचे 4 दिवस त्यांचं आपण पाहिलं असेल. दोन्ही म्हणजे NA प्लॉटचं पृथ्वी प्लॅनेटचं काम होतं, त्यानंतर वर्धापन दिन, त्यामधलं त्यांचं शेड्यूल हे खूप बिझी होतं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते या स्पर्धेकडे त्यांचं लक्ष आलं आणि स्पर्धेकडे जसं लक्ष आलं, स्पर्धेमधील जी चुरस आहे ती मात्र वाढायला सुरुवात झालेली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. लोअर फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिलाय कुणाल निकम सर आणि पुढच्या टीम यंगर्स. आपण तयार राहायचं आता पुढच्या सामन्यासाठी. दोन्ही संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. चला दोन्ही संघाचे 12 मॅन या. ऋषी यांनाही विसरून चालणार नाही, अनेक खेळाडू आहेत आणि या सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. चेतन काळंगे, थोडी तब्येतीकडेही लक्ष द्या. येस, कॉमेडी बॉक्स मध्ये करूया हलकासा बदल. चंदू शेट्टे सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आदर्श पनवेल दुसऱ्या बाजूला आपण पाहणार टीम यंगर्स बारामती.